श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1137. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये अयोध्यावासी प्रभू रामचंद्रांचं भजन कशा पद्धतीने करत होते, त्या भजनामध्ये भगवंताच्या कुठल्या कुठल्या गुणांना ते आठवत होते, त्या गुणांचं, त्या भजनाचा प्रताप आपण गेल्या कथा चिंतनामध्ये बघितला. बघा, अनेकदा व्यक्ती आपल्या अत्यंत निकट असते, परंतु त्याचे गुण आपल्याला कळतीलच याची काही खात्री नाही. परंतु प्रभू रामचंद्र आणि अयोध्यावासी या दोघांमध्ये बंध असा काही अतूट आहे की प्रभू रामचंद्रांच्या प्रत्येक गुणाला अयोध्यावासी जाणतात आणि प्रभू रामचंद्र अयोध्यावासियांच्या हृदयात असलेल्या प्रेमाला जाणतो. त्यामुळे अयोध्यावासी प्रभू रामचंद्रांचं स्वतः भजन गातात आणि सर्वांना उपदेश देखील देतात की भजहु प्रणत प्रतिपालक रामहि. प्रत्येकाने मनापासून प्रभू रामचंद्रांचं भजन करावं असा साधा सोपा उपदेश हे सर्वजण एकमेकांना देत आहेत. प्रभू रामचंद्रांच्या अनेक गुणांना ते गात आहेत. कोण आहे रामराया? जो आपलं पापणीप्रमाणे रक्षण करतो. जशी पापणी डोळ्याचं रक्षण करावी त्याप्रमाणे राम आम्हा अयोध्यावासियांना सांभाळतोय. त्याच्या हातामध्ये असलेल्या सुंदर धनुष्य बाणांच्या आधाराने आमच्या हृदयामध्ये असलेल्या अज्ञानाला तो संपवतोय. असा जो राम, जो संशय आणि शोकरूपी घनदाट अंधकाराचा नाश करतोय, जो राम अपार वासनारूपी डासांचा नाश करणारा जणू काही हिमराशीचा बर्फ असावा, अशा रीतीने गोस्वामी तुलसीदास देखील आपल्या रामाकडे पाहतायत. तुलसीदास के प्रभू ही उदारही. अशा उदार प्रभू रामचंद्रांचं भजन तुलसीदास देखील करतायत आणि या प्रत्येकाकडे प्रभू रामचंद्र अत्यंत प्रसन्नतेने पाहत आहेत. सज्जन हो, इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. जब ते राम प्रताप खगेसा, उदित भयहु अति प्रबल दिनेसा, पूरी प्रकाश रहे हूँ तिहु लोका, बहुतेन सुख बहुतन मन सोका, जिनहि शोक ते कहूँ बखानी, प्रथम विद्या निसान सानी, अघौलूक जह तहाँ लुकाने, काम क्रोध कैरव सकुचाने, विविध कर्म गुण काल सुभाऊ, ए चकोर सुख लही न खाऊ, मत्सर मान मोह मद चोरा, इन कर हुनर न कवनी हूँ ओरा, धर्म तड़ाग ज्ञान विज्ञाना, ए पंकज बिकसे विधिनाना, सुख संतोष विराग विवेका, विगत शोक एकोक अनेका, यह प्रताप रवि जाके उर, जब करई प्रकाश, पछिले बाळ ही प्रथम जे, कहे ते पावही नास,
सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, रामचरितमानसच्या या 4 घाटांवरती जे अविरतपणे रामकथेचं गायन चाललेलं आहे, त्यापैकी एका घाटावरती प्रत्यक्ष महादेव माता पार्वतीला ही रामकथा सांगतायत, ज्याला आपण भक्तीचा घाट म्हणतो. दुसरा घाट आहे तो म्हणजे जिथं याज्ञवल्क भरद्वाज मुनींना ही रामकथा सांगतायत, जो कर्मघाट या रूपाने प्रसिद्ध आहे. तिसऱ्या घाटावरती काकभूषुंडी विष्णुवाहक गरुडाला ही रामकथा सांगतायत, जो ज्ञान घाट आहे. आणि चौथ्या घाटावरती गोस्वामी तुलसीदासजी स्वतःच्या मनाला विश्रामासाठी, स्वांत सुखाय या स्थितीसाठी ही रामकथा सांगतायत. आपण उत्तरकांड सुरू झाल्यापासून एक छोटीशी गोष्ट लक्षात घेतली का, की बहुतांश वेळेला जिथं जिथं म्हणून या 4 घाटांच्या संदर्भाने गोस्वामीजी आपल्याला रामकथेचा अनुवाद सांगतायत, तिथं उत्तरकांडात विशेषतः काकभूषुंडी गरुड या दोघांच्या संवादामधूनच कथा गायली जाते. इथं याज्ञवल्क भरद्वाज मुनींचा संदर्भ आला की नाही मला कल्पना नाही, कदाचित बघावं लागेल. परंतु जे काही माझ्या अल्पस्मृतीला जाणवते त्याप्रमाणे महादेव पार्वतीचा कदाचित एखाद्या वेळेला आपल्याला उल्लेख सापडेल, परंतु याज्ञवल्क भरद्वाज किंवा गोस्वामी तुलसीदास आपल्या मनाशी बोलतानाचा कुठं आपल्याला विशेष संदर्भ सापडत नाही. काकभूषुंडी मात्र वारंवार अयोध्येचा उल्लेख करताना आपल्याला दिसत आहेत. सज्जनो, याचं कारण स्पष्ट आहे की काकभूषुंडी जरी नीलगिरी पर्वतावरती राहत असले, उत्तर दिसी हिमगिरी नीला तहा रही काकभूषुंडी सुशीला, अशा पद्धतीने आपण काकभूषुंडींचं चरित काही काळानंतर ऐकणार आहोतच. त्या नीलगिरी पर्वतावरती काकभूषुंडींचा निवास आहे, परंतु त्यांचे अंतःचक्षू मात्र अखंड अयोध्येमध्ये आहेत. त्यातही विशेषत्वाने जन्माच्या प्रसंगांमध्ये आणि या राज्याभिषेकाच्या प्रसंगांमध्ये काकभूषुंडींची उपस्थिती आपल्याला विशेष प्रकर्षाने रामचरितमानसच्या गायनामध्ये देखील दिसते. असे काकभूषुंडी प्रभू रामचंद्रांच्या या राज्याभिषेकाने अत्यंत सुखावून गेलेले आहेत. या अयोध्येचं चाललेली ही विलक्षण सुरसता, त्याचं सौंदर्य, त्याची संपन्नता, तिथलं समाधान, या सगळ्यांची वाखाणणी काकभूषुंडी नित्य करतायत. आणि त्याच अयोध्येमध्ये या सगळ्या असलेल्या भक्तिभावरूपी भजनाला जेव्हा काकभूषुंडींनी पाहिलं, तेव्हा हा ज्ञानघाट पुन्हा एकदा प्रवाही झालाय, पुन्हा एकदा संवादी झालाय. सज्जनो, जिथं जिथं म्हणून भक्ती आहे, जिथं जिथं म्हणून भजन आहे, तिथं स्वाभाविकपणे ज्ञान आहेच. कारण भगवंताच्या भजनातून जे प्राप्त होतं तेच हे गूढ ज्ञान आहे. जाना चहही गूढ गती जेऊ, नाम जीह जपी जानही तेऊ. गोस्वामीजी आपल्याला नामवंदनेमध्ये नामाची ही महती सांगतात की ज्याला ज्याला म्हणून गूढ ज्ञान जाणून घ्यायचंय त्याने एकच करावं, अखंड रामनाम घ्यावं, अखंड भजन करावं. त्या भजनातूनच तुम्हाला ही गूढ ज्ञानाची गती प्राप्त होते. त्यामुळे भूषुंडींनी केवळ संपन्नता, केवळ सौंदर्य, केवळ समाधान याचंच वर्णन केलं नाही. भूषुंडी म्हणतात की सगळेच जण काही आनंदित झालेले नाहीयेत, काही लोक शोकमग्न देखील झाली आहेत या अयोध्येमध्ये. लोक म्हणण्यापेक्षा तत्व कोण आहेत ती? गोस्वामीजी म्हणताय, जब ते राम प्रताप खगेसा, उदित भयहूं अति प्रबल दिनेसा, पूरी प्रकाश रहे होती हूं लोका, बहुतेन सुख परंतु बहुतन मन सोका. काकभूषुंडी गरुडाला सांगायला लागलेले आहेत की ऐका, जेव्हापासून प्रभू रामचंद्र प्रताप रूपी अत्यंत प्रचंड हा सूर्य
अयोध्येमध्ये उदित झाला ना, त्या सूर्याचा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा प्रकाश तिन्ही लोकांमध्ये नित्य भरून गेलेला आहे. इथं दिवस रात्र नाही, इथं उत्तरायण दक्षिणायन नाही, इथं ही 12-12 तासाची समविभागणी देखील नाही. इथं 24 तास नित्य प्रकाश आहे. कारण राम हा ज्ञानरूपी आहे. अशा या ज्ञानरूपी तेजाने केवळ अयोध्या भरून गेलेली नाही, त्याचा प्रकाश तिन्ही लोकांमध्ये भरला गेलेला आहे. आणि या प्रकाशामुळं भुशुंडी गरुडाला सांगू लागतात की बहुतांश लोक अत्यंत सुखी झाली बरं. परंतु काही अशी तत्व होती की ज्यांच्या मनाला ग्लानी आली, शोक आला की अरे का हे उदयाला आलं, हे नसते आले उदयाला तर आम्हाला किती आनंद वाटत होता. हे उदयाला आल्यामुळं आमचा आनंद हिरावला गेलाय. आपल्याला आश्चर्य वाटत असेल की अशी कोण आहेत की ज्यांना राम उदय झाल्यामुळं दुःख झालं. का भुशुंडी आपली उत्कंठता विशेष न ताणता लगेच पुढच्या चौपाईपासून त्या सगळ्या तत्वांचं नाम आपल्याला द्यायला सुरुवात करतात. जिनही शोक ते कहू बखानी. कोणाकोणाला शोक झाला ना, ऐक गरुडा, त्या सगळ्यांची मी नावं सांगतो. सगळीकडे प्रकाश झालेला आहे, तेजोमय प्रकाश. आणि त्यामुळं काय, प्रथम अविद्या निसानसानी. प्रथम अविद्यारूपी रात्र नष्ट होऊन गेली या प्रकाशामुळं. कारण हा ज्ञानमय प्रकाश आहे, हा विज्ञानमय प्रकाश आहे. जिथं प्रकाश आहे तिथं अंधकाराला स्थान नाहीच. सूर्य उगवल्यानंतर या ब्रह्मांडामध्ये अनंत दिवे लावूनही जो प्रकाश नाहीसा होऊ शकत नाही, तो या सूर्योदयाबरोबर क्षणामध्ये नाहीसा होतो. कुठं जातो निघून, जो संपूर्णपणे लयाला जातो, जिथे या अंधकाराला स्थानच राहत नाही. असा हा प्रकाश आल्यामुळं कुठली रात्र संपली, ज्ञानमय प्रकाश पडला, त्यामुळं अज्ञानमय रात्र संपून गेली, अविद्यारूपी रात्र संपून गेली. या अविद्यारूपी रात्रीमध्ये काही लोक अत्यंत प्रसन्न होते, खुश होते. कुठली लोक खुश होती? पहिली गोष्ट, अघ उलूक जह तहा लुकाने. पापरूपी घुबड ही या अविद्यारूपी रात्रीच्या अंधकारामध्ये अत्यंत आनंदी होती, खुश होती. परंतु जसा हा रामरूपी सूर्य उगवला, त्या सरशी ही पापरूपी घुबड जिकडं तिकडं लपायचा प्रयत्न करू लागली. परंतु त्यांना लपायला काही केल्या जागाच मिळेना. काय गोस्वामीजींची सुंदर दृष्टी आहे सज्जनो. एकदा काही ज्ञान झालं ना आतमध्ये, मी कोण आहे कळालं, जिथं हा लाखो सूर्यांचा प्रकाश एकत्रितपणे या स्वरूप दर्शनामध्ये एखाद्या जीवाने तद्रूपतेने जाणला, काय विषाद आहे त्या देहाची की तो पुन्हा कधी पापमार्गाकडे वळेल. अशक्य आहे. एखादा आत्मज्ञानी म्हणतोय आणि पाप देखील करतोय, निश्चित समजावं की त्याचं आत्मज्ञान हे केवळ शाब्दिक आहे. तिथं ज्ञानाला जागाच नाही. ज्ञान ह्याचा अर्थच मी कोण आहे, मी देह नाही, ही अवस्था. आणि जिथं मी देह नाही तिथं मला काय स्वार्थ साधायचा आहे. आणि त्यामुळं या पापरूपी घुबडांना लपण्याशिवाय पर्याय राहत नाही. किती वेळ लपून राहतील? विभीषणाची चौपाई डोळ्यासमोर येते. उर कुछ प्रथम बासना रही, प्रभुपद प्रीती सरित सोबही. काही काळ राहू शकेल लपून, काही काळ या वासना या पापरूपी घुबडांच्या आतमध्ये लपून राहतील. परंतु या ज्ञानाच्या बरोबरच एक सुंदर प्रेमाचा रसधारा या हृदयामध्ये वाहू लागते. आणि मग या रसधारेच्या मध्ये या वासनांना राहता येत नाही, त्या वाहून जातात. आणि त्या वासना वाहून गेल्या की या पापरूपी घुबडांचं खाद्य संपून जातं. जणू काही त्यांच्यासाठी अवर्षण येतं, कारण आता वासनाच राहिल्या नाहीत. वासनेचे बीज जळून जाय, अशी या आत्मदर्शनाची स्थिती.
त्यामुळं घुबडं काही काळ लपून राहतील पापरूपी, परंतु जसं लक्षात येईल की आता इथं वासना क्षय झालेला आहे, आता इथं आपल्याला खाद्य देखील नाही, त्यामुळं त्यांना त्यांचं नैसर्गिक मरण येईल. ज्ञान झालेल्या व्यक्तीला पाप न करण्याचा संयम करावा लागत नाही सज्जनो. हे ज्ञानाचं केवढं मोठं लक्षण आहे. आज जर आपल्या गुरुला शोभेल असं नित्य आचरण माझ्याकडून होत नसेल, समजून घ्या की अजूनही अविद्यारूपी रात्र संपलेली नाही. आपल्या गुरुला काय आवडतं? पाप मार्गावरती पाऊल ठेवू नये, हेच आपल्या गुरुला आवडतं. आपल्या गुरुला खूप छोट्या छोट्या गोष्टी आवडतात. अन्नदान आवडतं, नामस्मरण नित्य आवडतं, सदैव आनंदात प्रसन्नतेमध्ये राहणं आवडतं, काळजी करणं त्याला अजिबात आवडत नाही, लोकांचे दोष बघणं त्याला आवडत नाही. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर निदान माझ्या लक्षात येतं की यापैकी कुठली नाही कुठली गोष्ट तरी मी गुरु आज्ञेच्या विरुद्धच करतोय. याचाच अर्थ माझी अजूनही ही अविद्या संपली नाही, आणि जिथं अविद्या आहे तिथं राग द्वेष उलूक सुखकारी. हे उलूक जे राग आणि द्वेषाने भरलेले आहेत त्यांच्यासाठी ही आनंदमय रात्र आहे माझं चित्त म्हणजे. त्यामुळे ही पापरूपी घुबडं रामरूपी सूर्याचं तेज सहन करू शकत नाही. ती लपतात परंतु फार काळ ते लपू शकत नाही, त्यांचा क्षय होऊन जातो. आणि आणखीन कुठली कुठली तत्व नाराज झालेली आहेत? काम क्रोध कैरव सकुचाने. काम आणि क्रोध रूपी चंद्र विकासी कमळ मिटून गेलेली आहेत. बघा, चंद्रमा हा विशेषतः विरह देणारा आहे. जर तिथं आपल्या विरहाला संयोग प्राप्त झाला तर तिथं काम जागृत होतो. जिथं या विरहाला जर अंत झाला नाही तर त्या विरहातून क्रोध निर्माण होतो. त्यामुळे हा चंद्रमा जरी शीतल असला तरी आतमध्ये मात्र या काम क्रोध रूपी असलेल्या अग्नीला तो प्रज्वलित करतो. प्रभू रामचंद्र रूपी या तेजाचा प्रकाश हृदयामध्ये पडला आणि हा चंद्र याने आपली ही कमळ जणू काही मिटवून टाकलेली आहेत. काम आणि क्रोध एखाद्या मिटलेल्या कमळाप्रमाणे आहे. मला आठवतं पूज्य बाबा बेलसरेंनी एकदा वाणीरूपी महाराजांच्या संदर्भाने ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीचं चिंतन आपल्याला सांगितलं होतं. जाणकारांनी त्या ओवीचे संदर्भ सांगावेत, परंतु मला अर्थ मात्र अत्यंत मनामध्ये घट्ट बसलेला आहे. मला वाटतं 14व्या अध्यायामध्ये सद्गुरूंची केलेली मानस पूजा पूज्य बाबा सांगत होते, आणि त्यामध्ये इंद्रियांच्या कळ्या अशा पद्धतीने आपण गुरुच्या चरणी समर्पित कराव्या असा अर्थ पूज्य बाबा सांगत होते. पूज्य बाबांनी हे महाराजांच्याकडून ऐकलं होतं, आणि त्यामुळं बाबांनी महाराजांना विचारलं की इथं इंद्रियांची फुलं का नाही म्हटली, कळ्या का म्हटल्यात? तर यावरती महाराज झट दिशेने म्हणाले की कळ्या या मिटलेल्या असतात, आणि त्यामुळे या मिटलेल्या कळ्या भगवंताला समर्पित कराव्यात. काम क्रोधादी विकार मुळातून आपण उचकटून काढू शकत नाहीत, त्यांना असे आपण मिटवून टाकू शकतो. आणि असे मिटलेले सुंदर ही फुलं, या कळ्या, या आपण आपल्या गुरुच्या चरणी अर्पण करायच्या असतात. त्यामुळे गोस्वामीजींनी अत्यंत सुंदर उपमा दिली. काम क्रोध कैरव सकुचाने. ही काम क्रोध रूपी चंद्र विकासी कमळ मिटून गेली आहे. आणखीन कोण कोण नाराज आहे? विविध कर्म गुण काल सुभाऊ, ए चकोर सुख लहही न काऊ. अनेक प्रकारचे गुणधर्म जे जीवाला बंधनामध्ये टाकत असतात, त्या सगळ्यांची अवस्था चातकासारखी झालेली आहे. चातकाची अवस्था कशी असते? जो स्वाती नक्षत्राच्या एका थेंबासाठी, या जलासाठी आपला प्राण एकवटून अपेक्षेने त्याच्याकडे पाहत असतो. त्याप्रमाणे सज्जनहो, आपल्या हृदयामध्ये देखील कर्म, गुण, काल आणि स्वभाव
हे 4 चातक आहेत जे जीवाला बंधनामध्ये टाकत असतात. त्यांच्यामुळे जीव हा कधीच सुख प्राप्त करू शकत नाही. कर्म जो आहे ते बंधनाला कारण ठरू शकतं. आपण म्हणाला, हो कर्म कसं बंधनाला कारण? आम्ही तर ऐकलंय भगवद्गीतेमध्ये की अर्जुनाला कर्म करायला सांगितली. मग कर्म हे बंधनकारक कसं? सज्जनो, कर्म हे बंधनामध्ये देखील टाकतं आणि कर्म हे बंधनातून मोकळं देखील करतं. गरज आहे कर्म करण्याच्या दृष्टिकोनाकडे पाहण्याची भूमिका. आम्ही जर कर्म फळाच्या अपेक्षेने कर्म करत असू तर ते कर्म जीवाचं बंधन ठरतं. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट व्हावी 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 अशी अपेक्षा ठेवून आम्ही नित्य कर्म करत राहिलो आणि प्राणज्योत त्या अपेक्षेमध्येच जर आमची मावळली तर ती अपेक्षाच आमच्या पुढच्या जन्माचं कारण ठरते. आणि कर्म करत असताना जे काही घडेल ते रामाची इच्छा अशा मुक्त मनाच्या स्थितीमध्ये जो राहायला शिकला तो कर्म करत राहील, कर्मांचा ढीग करेल, कर्मयोगी होऊन जाईल आणि ती कर्मच त्याच्यासाठी कर्मबंधनातून मुक्त करण्याची किल्ली ठरेल. परंतु हे ज्ञान येणार कुठून? जेव्हा रामरूपी ज्ञानाचा प्रकाश हृदयात प्रकटेल त्याच वेळेला कर्माचा कर्मयोग करता येईल. कर्मयोगाशिवाय केलेली प्रत्येक कर्म ही आमच्या जीवनामध्ये या अपेक्षारूपी वासनांचाच ढीग वाढवत जाते. आणि त्यामुळे रामरायारूपी ज्ञानाचा सूर्य प्रगटला की सज्जनो, जीव सर्वप्रथम कर्मबंधनामधून सुटतो. त्याला करते पण राहत नाही, त्याला कर्मफळाची अपेक्षा राहत नाही, तो कर्म करत राहतो. परंतु हे सगळं माझा राम करून घेतोय या भूमिकेतून अकर्तेपणाने कर्मफळाची अपेक्षा न ठेवता तो करतो. दुसरी गोष्ट आहे गुण, विविध कर्म, गुण, काल, स्वभाव. आमच्या अंतरंगामध्ये गुण आहेत. कुठले कुठले गुण आहेत? सत्व गुण आहे, तामसिक गुण आहे आणि राजसिक गुण आहे. या त्रिगुणांच्या आधाराने जीव हा घडत असतो. सज्जनो, जर सत्वगुण हा देखील अहंकाराने केला गेला तर तो सत्वगुण देखील आमच्या पदरी केवळ पुण्य टाकेल आणि आपली वाटचाल स्वर्गाच्या दिशेने घडवेल. परंतु स्वर्ग हा कधीच मोक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे या सत्वगुणाने केलेल्या अहंकाराच्या कर्मांनी आम्ही बंधनातच बांधले जातो. आपण बघतो ना, परमार्थामध्ये अनेक लोक अत्यंत निग्रहाने सांगत असतात, इतके दिवस झाले माझा जप चुकला नाही, इतके दिवस झाले माझी पूजा चुकली नाही, उपासना चुकली नाही. बऱ्याचदा आम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी या सहज बोलून जातो. परंतु या गोष्टी बोलत असताना नकळतपणे त्यामध्ये दडलेला अहंकारच वरती येत असतो, याची आपल्याला जाणीवच होत नाही कधी. आणि कदाचित आपण बोलणार देखील नाही, परंतु आपण जर आपल्या चित्ताचा एक्सरे काढला तर लक्षात येतं की आपल्याला निश्चितच या गोष्टींचा अभिमान आहे, अहंकार आहे. सज्जनो, या सत्वगुणाचा अहंकार म्हणजे श्री महाराजांच्या शब्दात हा रक्ताचा कर्करोग आहे परमार्थाच्या दृष्टीने, ज्याला कुठलंच उत्तर नाही. ज्या या सत्वगुणाच्या आधाराने जीवाने या त्रिगुणांचं बंधन सोडवायचं, तो सत्वगुणच बंधनामध्ये पाडण्याचं कारण ठरला. राजसिक गोष्टींच्या बद्दल तर न बोललेलंच बरं, कारण की राजसिक गोष्टी या जीवाला प्रपंचाकडे खेचून घेत असतात. आणि प्रपंच हा स्वप्नवत आहे हे केव्हा कळतं? जेव्हा आम्ही या अविद्यारूपी रात्रीतून बाहेर येतो तेव्हाच. त्यामुळे या प्रपंचातून सुख मिळवायचं ही अपेक्षाच, हा गुणच जीवाचं बंधन ठरतं. आणि तामसिक गोष्टींमध्ये या गुणांमधून जी कर्म घडतात ती बहुतांश वेळेला आमच्या कर्मबंधनामध्येच परावर्तित होत असतात. त्यामुळं रामराया हा गुणातीत आहे. तो सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. तो मूळ मायेशी संलग्न आहे. असा मूळ मायेशी संलग्न असलेला परमात्मा हा गुणमायेच्या आधाराने या त्रिगुणांच्या बंधनामध्ये राहून कसा बरं कळू शकेल? त्यामुळे या गुण
बंधनांमध्ये देखील जीव हा जर राहत असेल तर ही त्याची अविद्यारूपी रात्र आहे असं समजावं. तिसरी गोष्ट आहे काळ. आपल्या जीवनामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे काळ येतात. समर्थांनी नामस्मरणाच्या समासामध्ये आपल्याला वेगवेगळे काळ सांगितले. हरुषकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी, निद्राकाळी, विश्रांतीकाळी, सर्व काळी. अशा पद्धतीने या मनाच्या अवस्था आणि त्याच्याशी संलग्न असलेला काळ हा जीवाच्यासाठी बंधन ठरत असतो. सज्जनो, जीव मुक्त होतो म्हणजे काय होतो? कालातीत होतो. अन्यथा या काळरूपी बंधनामध्ये आम्हाला पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चक्र अखंडपणे खेचतच असतं. जीव कालातीत कधी होऊ शकतो? जेव्हा त्याच्या हृदयामध्ये आत्मस्वरूपाचं त्याला दर्शन होतं. असा कालातीत झालेला जीव या काळरूपी बंधनामधून सुटतो. अन्यथा आमचा सगळा परमार्थ हा अनुकूल काळासाठी चाललेला असतो. प्रतिकूल काळामध्ये आमची निष्ठा डळमळीत करणारा असतो. या अनुकूल आणि प्रतिकूल या दोन्ही गोष्टींमध्ये सामायिक असलेला काळ हेच जीवाचं बंधन आहे. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की या विविध प्रकारच्या गोष्टी, मग त्यामध्ये कर्म आहे, गुण आहे, काळ देखील आहे. हा काळ देखील जीवाचं बंधन ठरत असतो. आणि चौथी गोष्ट आहे स्वभाव. या स्वभावाची देखील आम्हाला बंधनं ठरतात. आपण म्हणतो ना की ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड. जुन्या सवयी मनुष्याच्या काही केल्या मिटत नाहीत. का मिटत नाहीत? कारण त्याचं एकच उत्तर असतं, स्वभाव. प्रत्येक गोष्टीचा एक गुणधर्म असतो. जसं तिखट हे तिखटच राहतं, साखर ही गोडच राहते, मीठ हे खारटच राहतं. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला एक स्वभाव आहे सज्जनो, आणि तो त्याच्या स्वभावाच्या विपरीत जाऊ शकत नाही. त्याला कळत असतं की आपलं चुकतंय, परंतु वेळ प्रसंग आला की त्याचा हा स्वभाव त्याला वारंवार जखडून ठेवत असतो. जो रामरायाच्या या आत्मज्ञानरूपी प्रकाशामध्ये नाहून निघत आहे तो आपल्या हृदयामध्ये गुणातीत होतो, कालातीत होतो आणि मनातीत देखील होतो. हे मन जे नित्य आपल्या स्वभावाला कुरवाळत असतं की तू असाच आहेस, हेच बरोबर आहे. जसं एखादा मनुष्य सिगरेट सोडण्याचं वचन देतो. आता बघा, नवीन वर्ष लागले की आपल्यापैकी अनेक लोक अशा प्रतिज्ञा करत असतात, परंतु 2-4 दिवस नाही झाले की ते मन काही ना काहीतरी बहाणा करून तुम्हाला पुन्हा त्या जुन्या सवयींकडे घेऊन जातं आणि तुम्हाला त्या पुन्हा बंधनामध्ये अडकवतं. त्याप्रमाणे सज्जनो, प्रत्येकाच्या अंतःकरणात हा स्वभाव हा अशाच पद्धतीने त्याचं बंधन निर्माण करत असतो. कोणाला कामरूपी विकार आहे, कोणाला क्रोधरूपी विकार आहे, कोणाला मत्सररूपी विकार आहे, कोणाला मदरूपी विकार आहे, कोणाला मोहरूपी विकार आहे. हे सगळे आपल्या स्वभावाच्या आतमध्ये दडलेले गुण आहेत. आणि असा हा आमच्या स्वभावाचा गुणधर्म, आमची म्हणतात ना मराठीमध्ये म्हण आहे की जित्याची खोड ही मेल्याशिवाय जात नाही, त्याप्रमाणे आम्ही अनेकदा ठरवतो परंतु आम्हाला ती गोष्ट वळत नाही. याचं कारण एकच आहे की तो स्वभाव आम्हाला सोडता येत नाही. म्हणजे स्वभाव हे बंधन आहे. मग ज्ञानरूपी प्रकाश एकदा झाला की आपला स्वभाव बदलतो. म्हणजे काय होतं? श्री महाराजांच्या शब्दात सांगायला झालं तर मी त्या जीवाच्या मनाची अवस्था घेतो, आणि ज्याच्या मनाची अवस्था श्री महाराजांनी घेतलेली आहे ते मन बंधनामध्ये कसं राहू शकेल? त्या मनाला स्वतःचा आता असा कुठला स्वभाव राहणार? ते मन आपल्या स्वतःचा असा कुठला स्वार्थ साधणार सज्जनो? आणि त्यामुळं जोपर्यंत आम्हाला कर्म, गुण, काळ आणि स्वभाव या गोष्टी एखाद्या चातकाप्रमाणे आपल्या स्वार्थासाठी प्रतीक्षा करायला लावत असतात, मग कर्म अपेक्षेने, गुण प्रगटवण्यासाठी,
काळ अनुकूलतेसाठी आणि स्वभाव आपल्या आवडीची पूर्तता करण्यासाठी आम्ही करत राहतो, तोच आमच्या अंतःकरणातला चातक आहे, जो या मेघांची, या अनुकूलतेची वाट आमच्या हृदयामध्ये पाहत असतो. सज्जनो, अत्यंत सुंदर असं हे सूक्ष्म चिंतन आहे. आपण आज भगवत कृपेने 2च चौपाया पूर्ण करू शकलो. त्यामुळं उरलेल्या चौपाया आणि दोहा याचं चिंतन आपण उद्याच्या कथेप्रमाणे